नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहे हिरव्या टमाट्याची चटणी. त्यासाठी ना मी 1 आणि अर्धा असं 1.5 टमाटर घेतले, 4 मिरच्या घेतल्यात आणि 5-6 पाकळ्या लसूण घेतला. सगळ्यात पहिलं ना तवा ठेवला होता. तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण घालून घेतला. हिरवी मिरची चांगली भाजून घेतली तेल टाकून आणि ना ह्याला प्लेटात काढून घेतलं. त्यानंतर त्याच तव्यामध्ये ना बारीक चिरलेलं टमाटर घालून घ्यायचं आहे आणि वरून ना थोडंसं तेल घालून थोडेसे जिरे घालायचे ते 1 चमचाभर आणि ना छान असं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत टमाटर मऊ होत नाही ना तोपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. आता बघू शकता छान असं टमाटर परतलं गेलेलं आहे. तर त्यानंतर ना याच्यामध्ये थोडीशी ना कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता कोथिंबीर घालून झाल्यानंतर लगेचच ना याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. तुम्ही कच्चेही शेंगदाणे घालू शकता आणि हिरव्या मिरचीसोबत भाजून घ्यायचं म्हणजे ना छान लागते तसं पण चटणी. त्यानंतर ना शेंगदाणे घालून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून ह्याला ना दरदर वाटून घ्यायचं आहे. आता हे ना छान असं ना दरदर वाटून झालेलं आहे बघू शकता. टमाट्याची चटणी लई बारीक वाटायची नाही, टेस्ट छान लागत नाही तसं मग त्याच्यामुळे. तर वाटून झाल्यानंतर बघा आपली चटणी तयार झाली आहे खाण्यासाठी. पण जर ह्याला थोडंसं तडका मारलं ना छान लागते, अजून त्याची टेस्ट आणखीन वाढते. त्याच्यामुळं याला ना थोडंसं तव्यामध्ये तेल घातलं आणि ना अर्धा चमचा हळदी पावडर घालून ही चटणी ना त्या तेलामध्ये परतवून घेतलेली आहे. तर तुम्हाला जर असंच खायला आवडत असेल तर असंही खाऊ शकतात, तरीही छान लागते. थोडंसं तेल टाकून परतल्यानंतर आणखी याची टेस्ट दुप्पट होते. त्यामुळं चटणी आता परतवून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त एकदम सोप्या पद्धतीनं गावरान झणझणीत हिरव्या टमाट्याची चटणी तयार झालेली आहे. जेवणाला तुम्ही हिरव्या टमाट्याची चटणी बनवून खाऊ शकता. खूप छान आणि एकदम सोपी रेसिपी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.